महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नंदीग्राम जिल्ह्यात असलेल्या उमरी तालुक्यातील नागठाणा गावामध्ये शिवयोगी निर्वाणी संस्थान मठ या मठाच्या एक नूतन मठाधिपती म्हणून ज्यांचा उद्या गुरुवारी गुरुपुष्य अमृत योगावरती पट्टाभिषेक होणार आहे, ते आमचे वेदमूर्ती माहेश्वरमूर्ती बसवराज स्वामी यांचा पट्टाभिषेक संपन्न होत असताना त्या पट्टाभिषेकामध्ये परमपूज्य शिवाचार्य रत्न वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज जगद्गुरू फलसिद्ध धर्मपीठ साखरखेडा यांचं गुरुत्व आणि गुरु कांचबसवेश्वर वीरमठ संस्थान पात्री यांच्या साक्षीत्वानं हा पट्टाभिषेक उद्या 1 मार्च 2026 रोजी गुरुवारी संपन्न होत आहे. त्यामध्ये अनेक शिवाचार्य, त्यामध्ये विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टी, शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हातगाव, शिवाचार्य महाराज बेटमोगरा, अनेक शिवाचार्य या ठिकाणी आजही अनेक संत महात्म्यांनी या मठाला, संस्थानला तथा नूतन मठाधिपती होत असलेले, ज्यांचा पट्टाभिषेक संपन्न होत असलेले यांना भेट देऊन त्यांना अनेक प्रकारच्या शुभेच्छा, आशीर्वाद ते देऊन गेलेले आहेत. आणि या मठाच्या पूर्व मठाधिपतींकडून जे पारंपरिक काम सामाजिक क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा समाजाच्या दृष्टीने गोसेवा, हे सर्व पद्धतीनं या मठाचे पूर्व मठाधिपती निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांचे होतं. तेच कार्य आमचे बसवराज स्वामीजी उद्या त्यांचं नामकरण होऊन बाबा परमपूज्य षटस्थळभूमी 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज त्यांच्या नावाची घोषणा करतील आणि त्यांचा पट्टाभिषेक उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होऊन त्यांचा पहिल्यांदा राजोपचार पद्धतीने अभिषेक होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना अलंकारित करून, वस्त्र अलंकार देऊन, त्यांना धर्माच्या आचरणाच्या बाबतीत त्यांच्यावरती संस्कार करून आणि त्याच्यात त्यांना मंत्र देऊन या मठाच्या गादीवरती त्यांना विराजित करून त्यांचा पट्टाभिषेक संपन्न करतील. आणि त्यानंतर धर्मसभा होऊन अनेक शिवाचार्यांचं अमृतोपदेश या उमरी या पद्धतीनं सगळ्याला मिळून जाईल. या निमित्तानं पंचक्रोशीच नाही तर नांदेड जिल्ह्यातील समस्त भाविक भक्तांनी या पट्टाभिषेक सोहळ्यासाठी, आपण ज्यावेळेस एक संत ज्यावेळेस जन्माला येतो तो सांगून येत नाही, अनेक शिवाचार्य ज्यावेळेस घडत असतो त्यावेळेस त्यांचं कार्य हे समाजाचा प्रति समाजासाठी असतं. आणि हेच असंच कार्य निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांच्या उत्तराधिकारी म्हणून आणि शिवयोगी निर्वाणी मठ संस्थानचे अधिकारी म्हणून ते परिपूर्ण व्यवस्थितीने पाहतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी ही शुभेच्छा देतो व होणारा पट्टाभिषेक त्यांच्या जीवनात, या परिसरात एक नवचैतन्य भक्तीचा मार्ग प्रत्येक सद्भक्ताच्या हृदयात फुलवतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो.